रामकृष्ण हरी सर्वांना. बरं का मंडळी, आज आपल्या स्वयंपाकघरात बनणार आहे बिल्लोरीच्या फुलांची भाजी. बिल्लोरींची फुलं कोणी कोणी खाल्ले आहेत मला कमेंट करून जरूर सांगा. जर कोणी खाल्ले नसेल तर रेसिपी जरूर बघून घ्या. ही फुले एकदम आयुर्वेदिक आणि शरीरासाठी चांगली असतात, पौष्टिक असतात, तसेच सेहतमंद असतात. हे दिसायला जांभळ्या कलरचे असतात, थोडे गुलाबी आणि जांभळे टाईप असतात हे फुलं. आणि याची भाजी एकदम टेस्टी आणि खूपच सुंदर बनते. ही फुले दिसायला अशी असतात, याची झाडे अशी असतात, याची फुलं तोडून घेतात. तसेच वर जी बियांसारखं दिसत आहे ते बी त्याचा शेंडा तोडून सुद्धा आपण भाजीमध्ये टाकतो. तर चला मग वेळ कशाला लावूया, झटपट आपण बिल्लोरीच्या फुलांची भाजी बनवून घेऊया. तर आपल्याला बिल्लोरीच्या फुलाची भाजी बनवायला काय काय लागणार आहे ते साहित्य सर्वात आधी आपण बघून घेऊया. जास्त काही लागणार नाही आहेत, तेच सदस्य जे आपण भाजीमध्ये टाकत असतो, कांदा, टमाटर, सांबार, मिरची, ते साहित्य लागणार आहे. जास्त काही लागणार नाही आहे. तर चला, आणि बनवल्यावर तुम्ही एक वेळा जरूर बनवून बघा. हे भाजी एकदा बनवल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल आणि मार्केटमध्ये बी मिळून जाईल. आम्ही तर शेतातूनच आणतो, पण तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही बनवाल ही भाजी. तर चला मग, हे बनवण्यासाठी आपण काय घेतलं आहे ते बघूया. जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन का प्रेस करायला बी विसरू नका. तर सर्वात आधी आपण एका गंजोलीमध्ये पाणी ठेवले आहे. ह्या पाण्याला आपल्याला व्यवस्थितरित्या उकळी देऊ द्यायची आहे. आणि जी फुले आपण घेतली आहे बिल्लोरीची, त्यांना 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी साफ करून ठेवलेली होती, आता स्वच्छ धुवून घेत आहे 2 पाण्याने, बघू शकता. आणि जे पाणी आपण गंजोलीमध्ये ठेवले होते ते पाणी बी व्यवस्थितरित्या उकळलेले आहे. तर चला मग, जे बिल्लोरीची फुले आपण धुवून घेतलेली आहे ते आपण या गंजोलीमध्ये टाकून देऊ. आणि याला एक जोरदार आणि की एक चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे, जास्त नाही उकळवायचं आहे. आणि जशी जशी हे फुले उकळतात तशी तशी फुलांचा कलरसुद्धा बदलतो. आता आपण टाकलेली आहे, तर थोड्या वेळाने आपण बघू शकाल की आता हे जांभळ्या कलरची दिसत आहे फुले. थोडा फिकट जांभळा कलर आहे, पण जशी जशी हे फुले उकळेल तसा यांचा कलर वेगळा होईल. तर चला मग बघूया. याला व्यवस्थितरित्या मिसळून घेऊ चम्मचने पाण्यामध्ये. आपण बघू शकता फुलांचा कलर एकदम वेगळा झालेला आहे. पहिले थोडे फिकट जांभळे दिसत होते, आता पांढरे दिसत आहेत. तर चला, याला झाकून घेऊ थोडा वेळ आणि व्यवस्थित उकळी येऊ देऊ. उकळी येतपर्यंत आपण काय घेतलं आहे ते बघू. अजून आपण एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला होता, एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला होता, आणि हिरवी मिरची आणि लसूणचा पेस्ट घेतला 1 चम्मच, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण बघू शकता फुले उकळलेली आहेत. आता आपण गॅसवर कढाई ठेवू आणि फुलांना थंड व्हायला साईडला ठेवून देऊ. याच्यामध्ये 1 मोठा चम्मच तेल ॲड करूया आणि तेलाला व्यवस्थितरित्या गरम होऊ देऊ. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी टाकू. त्याचबरोबर जो आपण हिरवी मिरची आणि लसूणचा पेस्ट बनवला होता ते सुद्धा टाकून देऊ. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा व्यवस्थितरित्या मिसळून घेऊ आणि याचा थोडा कलर आणि थोडा तांबडा कलर येईपर्यंत कांद्याला आणि पेस्टला भाजून घेऊया. आपण बघू शकता कांदा आणि हिरवी मिरच आणि लसूण व्यवस्थितरित्या भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद ॲड करूया. बाकी काहीही टाकायचं नाही आहे आपल्याला, फक्त अर्धा चम्मच हळद टाकूया. व्यवस्थितरित्या मिसळून घेऊ याला. त्याचबरोबर जो आपण टमाटर बारीक चिरून ठेवलेला होता तो सुद्धा टाकून देऊ यामध्ये.
चवीनुसार मीठ टाकूया. याला पण व्यवस्थित मिसळून घेऊया. आणि 1-2 सेकंदापर्यंत टमाटर जोपर्यंत थोडा नरम नाही होत, मऊ नाही होत, तोपर्यंत शिजून घेऊ. आणि जी फुले आपण उकळून घेतलेली आहे त्याचे पाणी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि पाणी काढल्यानंतर यामध्ये आणखी कढाईमध्ये टाकून देऊया. अशाच प्रकारे सर्व फुलांचं पाणी काढून घेऊ आणि कढाईमध्ये टाकून देऊ. मिसळून घेऊ व्यवस्थितरित्या. आता याला जास्त काही करायचं नाही कारण फुले आपण पहिलेच उकळून घेतलेली होती. तर फक्त याला 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर चला मग थोडं याला कव्हर करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटं याला शिजून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर आपण बघू शकता एकदम परफेक्ट तरीकेने आपली बिल्लोरीच्या फुलांची भाजी बनलेली आहे. तर चला मग गॅस बंद करून देऊया आणि यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर ॲड करू. आणि कोथिंबीरला भाजीमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊया. आणि याला गरमागरम चपाती किंवा भाकरी सोबत एकदम चविष्ट लागते. जर तुमच्याकडे भाकरी नसेल तर तुम्ही चपाती संगे सुद्धा खाऊ शकता. तर चला आपण गरमागरम सर्व करून घेऊ. एकदम चविष्ट, पौष्टिक आणि शरीरासाठी उपयुक्त आपण बिल्लोरीच्या फुलाची भाजी बनवलेली आहे. हा रानमेवाचा आहे. पुष्कळ लोकांना माहीत नसते ही भाजी, पण आपण रानामध्ये गेलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे बिल्लोरीच्या फुलाची भाजी. जर तुम्हा सगळ्यांना रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी लागली. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला बी नका विसरू, कारण जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला बघायला मिळेल सर्वात आधी. तुम्हा सगळ्यांचा आभार व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद सगळ्यांना.